पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातील अनेक रस्त्यावरून पायी दिंड्यांच्या मध्ये सहभागी होत लाखो भाविक पंढरीकडे वाटचाल करत आहेत। आता पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले असून या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे दिसून येत आहे। एकीकडे भाविकांच्या स्वागतासाठी जागोजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या स्वागत कमानी लावण्यात आलेल्या आहेत, तर भाविकांसाठी शासन किती दक्षता घेत आहे हे दर्शवून देणारे फलक देखील जागोजागी झळकत दिसून येत आहे। मात्र याच पालखी सोहळ्यामध्ये शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा किती अशुद्ध स्वरूपाचा आहे ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत समोर आणली असून वारकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी सरकारची असताना दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय। सरकारने शुद्ध विचारांनी आणि शुद्ध भावनेने मदत केली असती तर नक्कीच पाणीही शुद्धच पुरवलं असतं, पण विचार आणि भावना दोन्ही दूषित आहे, म्हणून तर दूषित पाणी पुरवलं जात नाही ना, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे।